एक मुलगी स्वतःच्या घरी पण सुरक्षित नाही. मी असं का बोलत आहे? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 13 वर्षा मुलीवर डायरेक्ट स्वतःच्या घरामध्ये अत्याचार करण्यात आला आहे. शाळेवरनं ती मुलगी येते, तिचे आई-वडील घरी नसतात, ते शेतीमध्ये गेले असतात, ते कपडे चेंज वगैरे करते. तोपर्यंत आजूबाजू 4-5 दलिंदर तिला बघतात आणि तिच्यावर अत्याचार करू लागतात जबरदस्ती. अत्याचार केल्यानंतर त्यांचं पोट नाही भरत, डायरेक्ट तिला मारतात तिथेच, की कोणताही सबूत या ती मुलगी परत कुणाला बोलू नये. असली निर्लज्ज चुतिया माणसं आहेत आता आपल्या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये. खरोखर मित्रांनो, असल्या माणसाला ना असलं भर चौकामध्ये ना मारून टाकलं पाहिजे असल्या, ते पण एका दिवसामध्ये. कारण त्या आई वडिलांचा हाल विचार, या 13 वर्षाच्या मुलीचं सध्याला ते स्वप्न बघण्याचं वय झालं तिचं फक्त. तोपर्यंत असं दलनदऱ्या माणसाने हाल केले, ती पण स्वतःच्या घरामध्ये. ही आहे मुलगी सुरक्षित का? बेटी बचाव बेटी पढाव. तिथं घरामध्ये मुलगी सुरक्षित नाही, काय पढाव? खरोखर मित्रांनो, असं काय सध्याला होत नाही ना मुलीच्या बाबतीत, की घर घर सोडून ना मुली बाहेर जाऊ नये.